आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर रक्कम तात्काळ जमा करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISFच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर सलग 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळाले आहे. आंदोलनाची माहिती मिळताच अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रलंबित डीबीटी निधीमुळे शिक्षणावर होणारे परिणाम, आर्थिक अडचणी आणि शासकीय विलंबाबाबत आपली व्यथा मांडली. त्यानंतर खासदार वानखडे यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित निधी तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न अधिक काळ प्रलंबित ठेवू नये असेही त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. यावेळी प्रशासनाला इशारा देताना खासदार वानखडे म्हणाले की येत्या 7 दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा झाली नाही तर मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होईन. आदिवासीच्या विद्यार्थ्यांची डीबीटी त्यांच्या खात्यावर 1 वर्ष उलटून झालं, शैक्षणिक वर्ष संपलं तरी जमा झाली नाही. म्हणून हे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, महाराष्ट्रातील म्हटल्यापेक्षा या विभागातील विद्यार्थी इथं आले होते. त्यांनी कालपासून आंदोलन केलं. आमची प्रतीक्षा डोके असेल, आमचा सागर आहे, अजून कोण होतं, अनंत आहेत. यांनी मला आग्रह केला. मी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमासाठी, या आंदोलनासाठी भेटीला आलो आणि साहेबांसोबत, आयुक्त साहेबांसोबत चर्चा केली. ते येणाऱ्या 7 दिवसात तो प्रश्न निकाली निघेल असं त्यांच्या वतीनं आश्वासन मिळालं. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं की आपण 7 दिवसाच्या आत ते मिळणार आहे आणि त्यामुळे आपण आंदोलन आपलं मागं घ्यावं. या विद्यार्थ्यांनी ऐकलं, त्यांनी सुद्धा आंदोलन मागं घेतलं आणि साहेबांना सुद्धा सहकार्य केलं. मी दोघांनाही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. मी स्वतः या ठिकाणी 7 दिवसाच्या आत जर पैसे जमा झाले नाही तर मी स्वतः या ऑफिसमध्ये मी विद्यार्थ्यांच्या वतीनं आंदोलन करणार आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून प्रशासनावरही निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. दरम्यान प्रलंबित डीबीटी निधी लवकरात लवकर वितरित करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. आता प्रशासन 7 दिवसांच्या मुदतीत निधी वितरित करते की आंदोलन अधिक तीव्र होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी प्रतीक्षा डोके, राज्य सचिव AISF महाराष्ट्र. कालपासून आदिवासी विकास विभाग अमरावती येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं. या विद्यार्थ्यांची मागणी होती की त्यांची पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत जी डीबीटी मिळते ते डीबीटी प्रलंबित असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काल आणि आज हे धरणे आंदोलन चाललंय आणि आज खासदार साहेबांच्या समर्थनामुळे आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या 7 दिवसात ते आमची मागणी पूर्ण करणार आहे आणि त्यांच्या आश्वासनामुळेच आज आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. आणि जर त्यांनी दिलेलं आश्वासन जर येत्या 7 दिवसात पूर्ण झालं नाही तर 8व्या दिवशी आम्ही AISF महाराष्ट्र राज्य काउन्सिलतर्फे इथे पुन्हा आंदोलन करू. धन्यवाद.